हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाठीमागच्या गळ्याची ब्लाऊजची डिझाईन बघणार आहोत। तर इथे शोल्डर घेतला आहे मी 5.5 इंच घेतला आहे शोल्डर, आणि आर्मर 6 इंच घेतलेला आहे। पूर्ण गळ्याची उंची 14 इंच आहे। तर 1 इंच त्याच्या शिलाईसाठी एक्स्ट्रा मार्जिन घेऊन इथे 15 इंच उंची घेतली आहे। पूर्ण गळ्याची उंची आपल्या आहे 11.5 इंच, आणि गळारुंदी इथे मी 2.25 इंच घेतली आहे। हे 34 चेस्ट छातीचं माप आहे, 34 इंच। तर इथे मी मार्किंग करून गोल गळा कट करून घेत आहे। हे बघा, इथे मी गोल गळा कट करून घेतला। आता आपल्याला मेन कपड्यावर सरळ बाजून अस्तर ठेवून आपल्याला गळा पलटी करून घ्यायचा आहे। तर मी पहिले अस्तर इथे जोडून घेतलं। एकदम सोप्या पद्धतीत इथे गळा आपण पलटी करणार आहे। तर हे बघा, इथे मी गळा जोडून घेत आहे। हे बघा, इथे पूर्ण गळा जोडून घेऊन जे पाठीमागची खालची कमरेची पट्टी असते ती पण मी जोडून घेतली आहे। साईडच्या फिटिंगच्या साईडनं थोडं एक्स्ट्राचं कपडा दाबला आहे शिलाईमध्ये, कारण हा डीप नेक आहे। तर याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्राचं घेतलं तर आपल्याला आर्मोलच्या खाली फिटिंगमध्ये आपल्याला झोल वगैरे काही येत नाही। आणि हे बघा, इथं मी गळा पलटी करून घेऊन पूर्ण कपडा उलटा करून घेतला आहे। आता आपल्याला याच्यावर प्रेस टीप म्हणजे दाब टीप देऊन घ्यायची आहे। तर मी पूर्ण गळ्याच्या याच्यावर पूर्ण दाब टीप देऊन घेतली आहे। हे बघा, पूर्ण दाब टीप देऊन आपण पाठीमागचा खालच्या साईडचा पण आणि पूर्ण गळ्याच्या राऊंडवर पूर्ण आपण दाब टीप देऊन घेतली आहे। साईडचा कपडा एक्स्ट्राचा जो आहे तो मी इथे कट करून घेतला आहे। आता हा जो मेन कपडा आहे तो नेटचा कापड आहे। तर आपल्याला जे डिझाईन बनवायचे आहे त्यासाठी हा कापड थोडा कमी पडत होता। तर मी जो अस्तरसाठी वापरला आहे कपडा तो चांगला कपडा आहे, शायनिंगवाला। तर त्याचीच डिझाईन आपण बनवणार आहे। तर या अशा 3 पट्ट्या लांब सरळ कापून घेतल्या आहे मी। तिन्ही पट्ट्या आपल्याला एकाला एक जोडून घेतल्या। इथे डबल शिलाई मारून घेतली। आता आपण ह्या पट्टीला शिलाई मारून घेऊ। तर ही अशी पट्टी आपण उलटी बाजून जोडायची आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला सरळ बाजू बाहेर आली पाहिजे। जसं आपण दोरी वगैरे करतो उलटी तशी। आणि याच्यामध्ये पेचकसच्या मदतीने मी आता हे पूर्ण पट्टी ओपन करून घेत आहे सरळ बाजूला। याचीच आपल्याला डिझाईन बनवायची आहे। हे बघा, इथं पूर्ण पट्टी मी सरळ करून घेतली आहे। आणि आता गळ्याच्या बरोबर काठोकाठ आपल्याला ही पट्टीची डिझाईन तयार करायची आहे। इथं फ्रिल घ्यायची आहे छोटे छोटे बारीक। इथं मी छोटे छोटे फ्रिल टाकून घेते। पूर्ण गळ्यावर आपल्याला फ्रिल टाकून घ्यायची।
हे बघा, इथून पूर्ण गळ्याला मी फ्रिल टाकून घेतली आहे आणि या फ्रिलमध्ये आपल्याला लेस लावायची आहे मधात. तर ही थोडी मॅचिंग लेस मी घेतली आहे ब्लाऊजला आणि पूर्ण फ्रिलच्या मधात पूर्ण गळ्यावर आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. या प्रकारे आता पाठीमागचे टक्स टाकून घ्यायचे. हे बघा, दोन्ही टक्स टाकले आहे मी. इथे खाली कमरपट्टीला पण लेस लावून घेते. ही थोडी ब्लाऊजला मॅचिंग रेडीमेडच दोरी आणली आहे मी. इथे आपण मागून बो बनवणार आहे लावण्यासाठी डिझाईनच्या. या प्रकारे छोटासा बो बनवणार आहे आपण. हे बघा, इथे मी सुईच्या मदतीनं पक्के करून घेतलं आहे टाके मारून. या पद्धतीचा बरोबर ब्लाऊजच्या मध्यभागी आपण हा बो लावणार आहे. याच्यामध्ये एक मधात आपण शो बटन लावू. तर मी इथे मधात एक शो बटन लावून घेतला आणि साईडला थोडं एक टाका मारून घेतला मी. हे बघा. तर तुम्हाला हे ब्लाऊजची डिझाईन जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.